हे बघा, आपल्याकडे इकडे खूप सारे आकार आहेत. आपल्याकडे वर्तुळ आहेत, आपल्याकडे त्रिकोण आहेत आणि आपल्याकडे चौकोन सुद्धा आहेत. आणि या बाजूला आपल्याकडे ना हा एक डब्बा आहे आणि हा स्पेशल डब्बा आहे. ह्याच्यामध्ये वरती बघा, वरती तुम्हाला इथे सुद्धा काही काही आकारचे कटआउट्स दिसतील. त्याच्यात इथे वर्तुळ आहे, इथे त्रिकोण आहे आणि इथे चौकोन आहे. आणि आता आपण काय मज्जा बघणार आहोत की हे जे आकार आहेत ना, या आकारांना गटांमध्ये आपण विभाजित करूया. जसं की हा पहिला निळा गट मी घेतला, दुसरा हा हिरवा गट घेतला आणि तिसरा नारंगी गट झाला. तर या आकारांना आपण रंगांच्या गटांमध्ये आता विभाजित करून घेतलं. पण आपण अजून वेगळ्या प्रकारे कसं करू शकतो बरं? तर आपण थोडं डोकं लावूया आणि आता बघूया की परत हे आकार मिक्स केलेत मी आणि आपण या कटआउट्समध्ये म्हणजे ज्या कापलेल्या आकारांमध्ये आपण त्यांना टाकू शकतो का या डब्यामध्ये? तर आपण विचार करूया बरं. सर्वप्रथम मी हा वर्तुळाकृती एक हिरव्या रंगाचा आकार घेतोय आणि त्याला या डब्यामध्ये टाकून बघतो. अरे, तो इथे जात नाही आहे कारण हा त्रिकोण आहे ना, हा चौकोन आहे तर इथे जात नाही आहे. आणि इथे वर्तुळाकृती आकारामध्ये तो एकदम बरोबर गेलेला आहे. त्यानंतर मी हे दुसरं वर्तुळ घेतलं आहे, तो सुद्धा आकार त्यातून गेला. नंतर हे तिसरं निळ्या रंगाचं वर्तुळ घेतलं, तो सुद्धा आकार गेला. आणि हे नारंगी रंगाचं चौथं वर्तुळ घेतलं, तो सुद्धा आकार गेला. आणि आपल्याला इथे काय मिळालंय? आपल्याला इथे सगळे वर्तुळाकृती आकार हे एका गटामध्ये मिळालेत आणि त्यांना आपण अशा प्रकारे बाजूला ठेवूया. आता आपण दुसरा गट बघूया. तर दुसरा गट आपण बघूया अशा त्रिकोणी आकारांचा. तर हा आपल्याकडे आहे पहिला त्रिकोणी आकार. नंतर आपण अजून एक हा नारंगी रंगाचा घेऊया. हा दुसरा त्रिकोणी आकार त्यातून गेलेला आहे. हा तिसरा त्रिकोणी आकार सुद्धा त्या कटआउटमधून बरोबर गेलाय. आणि हा चौथा त्रिकोणी आकार निळ्या रंगाचा सुद्धा गेलाय. आणि अशा प्रकारे आपल्याला काय मिळालंय? तर आपल्याला त्रिकोणी आकारांचा इथे एक गट मिळाला. जसा आपल्याला वर्तुळांचा मिळाला होता तसा त्रिकोणी आकारांचा एक गट मिळाला. आणि आता चौकोनी आकारांचा गट तर आपल्याला मिळालाच आहे. तर आता त्याला इथे टाकण्याची गरज आहे का डब्यामध्ये? तर तशी गरज नाही आहे, पण मज्जा येते खूप. आपण टाकून बघूया, ठीक आहे? तर मी हा पहिला आकार टाकतो आणि हा दुसरा चौकोनी आकार त्यात टाकला आणि हा तिसरा हिरवा रंगाचा टाकलाय आणि हा चौथा नारंगी रंगाचा चौकोनी आकार त्यात टाकला. आणि आपल्याला इथे चौकोनी आकारांचा सुद्धा एक गट मिळाला. म्हणजेच आपण इथे आकारांनुसार गट तयार करून घेतलेत. आपल्याला चौकोनी आकार, त्रिकोणी आकार आणि वर्तुळाकृती आकारांचे असे 3 गट मिळालेले आहेत.